आरटीओ नाशिकचा वादग्रस्त आरटीओचा वादग्रस्त चेकपोस्ट कुठलं पेठचं धोंडमाळचं आजही वादग्रस्तच आहे. आम्ही ज्या वेळेला तिथे रेड टाकली त्यावेळेला सगळं रेड हँड पकडलं, पण या व्यवस्थेनं गुंतागुंत करत त्याच्यातनं स्वतःची मान काढून घेतली. तर आरटीओचे शिंदे साहेब आणि आपले देशमुख साहेब त्यांनी आम्हाला जे उत्तरं दिले ते न पटणारे होते. पण शेवटी असं आहे, खूप लोकांकडून आम्हाला त्यांचे निरोप आले की आम्ही हे सगळं व्यवस्थित करू, अमकं करू, ढमकं करू. त्यांनी ते एक नंबरमध्ये करण्याचा जो काही असफल प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आजही एक नंबरचं लवलेशही नाहीये. आणि त्यांनी तिथून पुढे 2-3 किलोमीटरवरती ही चेकपोस्ट हलवलेली आहे. आजचा बाजार भाव या अनाधिकृत बेकायदेशीर चेकपोस्टचा आरटीओ चेकपोस्टचा पेठच्या तिथला धोंडमाळच्या तिथला भाव आहे आजचा 6 चाकी जे 50 रुपये होते ते 100 रुपये केलेले, 10 चाकी जे 200 होते ते 500 रुपये केलेले, 14 आणि 16 टायरच्या गाड्या 800 रुपये. पण ह्या महाराष्ट्राच्या गाड्यांसाठी. आणि गुजरात, राजस्थान इतर सगळ्या राज्याच्या गाड्यांना सरसकट 1000 रुपये घेतले जातात. आणि मोठमोठे जे टेलर येतात ज्याच्यावर आपण खूप मोठ्या प्रमाणावर लोड वाहतो कंपल्सरी 2000 रुपये घेतले जातात. तर मला आरटीओ नाशिकला विचारायचंय, तुम्हाला अशा पद्धतीच्या वस्तू